दिसून आलेला आहे। शेअर मार्केट बद्दल पुन्हा एक अपडेट येतंय। शेअर बाजार 22 अंकांनी, माफ करा 2200 अंकांनी कोसळलेला आहे। शेअर मार्केट हे 2200 अंकांनी कोसळलेलं आहे। अपेक्षा होती की मतमोजणीचा एक सकारात्मक परिणाम जो आहे तो मार्केटमध्ये दिसून येईल, कारण त्याच्याशी त्याचा फार मोठा संबंध अर्थात यापूर्वी आपल्याला दिसलेला आहे। पण आता तर 2200 अंकांनी शेअर मार्केट कोसळल्याचं या ठिकाणी दिसून येते। का असं झालं, काय याची नेमकी कारणं असू शकतात, अर्थात याबद्दलची चर्चा होईल। पण आत्ताची वास्तविकता आणि आत्ता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज अशी दिसते की शेअर बाजार 2200 अंकांनी कोसळलेला आहे। गुंतवणूकदार आणि गुंतवणूकदारांच्या वतीने घेतले जाणारे शेअर्स या सगळ्या बाबतीत एक मोठी उदासीनता मार्केटच्याच ओपनिंगला दिसून आली। साधारण 9:15 वाजता मार्केटची ओपनिंग झाली। अपेक्षित होतं काहीतरी सकारात्मक घडेल, कारण ज्या प्रकारे ट्रेंड समोर येताना दिसत होते ते ट्रेंड जे होते ते अर्थातच एनडीएच्या बाजूने आपण बघितले की एनडीएने लीड घेण्याच्या बाबतीत म्हणजे आघाडी घेण्याच्या बाबतीत 300चा आकडा जो आहे तो पार केलेला होता। आणि अर्थात आत्ता या क्षणाला इंडिया आघाडीच्या बाबतीत जे आपल्याला कळतंय तो त्यांनी 200चा आकडा जो आहे तो पार केलेला आहे। पण याचा परिणाम जो आहे म्हणजे याचा परिणाम आता मार्केटवरती झालाय का, आणि याच्यातनं मग नेमका हा असा पद्धतीचा परिणाम का व्हावा हा विषय जो तो विचार करण्याजोगा आहे। आणि 2200 अंकांनी शेअर मार्केट कोसळलेलं आहे। का ते कोसळलं, आता अर्थात यापुढे ते कव्हर अप करण्यासाठी काय करता येऊ शकतं। अभिजित फडणीस आपल्या बरोबर आहेत। अभिजित फडणीसजी, मतमोजणी सुरू आहे आणि शेअर बाजार 2200 अंकांनी कोसळला, काय नेमकं कारण? कारण असं आहे की आतापर्यंत जे एक्झिट पोल्स होते त्याच्यामध्ये एनडीएला खूप मोठ्या प्रमाणावरती सीट्स मिळतील अशा प्रकारचं भाकीत होतं, आणि त्याचा पडसाद आपल्याला कालच्या बाजारामध्ये दिसला की ज्याच्यामुळे बाजार खूपच वर गेला, 3.25% वरती गेला होता। आत्ता जे सुरुवातीचे जे आकडे येत आहेत त्याच्यामध्ये तेवढं बहुमत मिळेल की नाही याच्याबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे, आणि ती साशंकता निर्माण झाल्यामुळे बाजार हा गडगडलेला आहे। कारण ज्या अपेक्षेने एक्झिट पोलकडे बाजार बघत होता ती अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर बाजाराचा नेहमी असा दृष्टिकोन असतो की जिथे जिथे अपेक्षा भंग होतो तिथे तिथे बाजार हा गडगडतो। तर याचा अर्थ आज तो गडगडलेल्या स्थितीत राहील असं नाही, कारण अजूनही आकडे पूर्णत्वाला जाण्यापर्यंत अवधी जाणार आहे, आणि त्याच्यामध्ये जर बदल झाले म्हणजे पुन्हा एकदा एनडीएचे आकडे वाढायला लागले तर बाजार हा नक्की सावरेल। परंतु जर असं लक्षात आलं की एनडीएचे आकडे हे पूर्णपणे सरकार स्थापन करता येईल अशा स्थितीतले नाही आहेत, तर मात्र बाजार जो आता गडगडलेला आहे त्याच्यामध्ये अधिक तीव्रता देखील येऊ शकते, कारण हे आपल्या दृष्टीने राष्ट्रीय दृष्टीने महत्वाची निवडणूक आहे असं त्याच्याकडे बघता येईल। पण ही जी आता पडझड आपण बघतोय 2200 अंकांची, निकाल आता हळूहळू जसे जसे पुढे येतील तर ही पडझड आणखीन वाढेल, म्हणजे अशी काय अंदाज काय लावतो? म्हणजे असं आहे की आत्ता जे सुरुवातीला आकडे दाखवत आहेत त्याच्यामध्ये असं दिसतंय, म्हणजे इलेक्शन कमिशनच्या जर पोर्टलवरती आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी ही अगदी बहुमताच्या जवळ आहे असं दिसतंय आतापर्यंत आलेल्या सीट्समध्ये। पण कदाचित अशी बाजाराला असं वाटतंय की जी गेल्या वेळेला त्यांचे जे आकडे 303 होते त्याच्यामध्ये घट होईल की काय अशी बाजाराला आता भीती वाटते असं दिसतंय। परंतु आपण मगाशी मी म्हटलं तसं की हे पूर्णत्वाचे आकडे नाही आहेत, अजूनही मतमोजणी खूप मोठ्या प्रमाणावर बाकी आहे, त्यामुळे हे चित्र बदलू शकतं। आणि देशामधल्या कुठल्या भागातनं आता मतमोजणी सुरू आहे, कुठले आकडे त्याच्यामध्ये आता धरलेले आहेत, ह्या सगळ्याचा बाजार अभ्यास करत राहणार, आणि जसे जसे प्रत्यक्ष आकडे